नमस्कार मित्रो, मी पुन्हा स्वागत करत आहे माझ्या ॲग्रोफोंडा यूट्यूब चॅनलवर तुमचं. तर व्हिडिओचा टॉपिक तुम्हाला समजलाच असेल की आंब्याची गळ का होते व कोणत्या स्टेजला किती गळ होते हे मी तुम्हाला दाखवणार आहे व त्यावरती काय उपाययोजना केला पाहिजे, कोणते खत सोडले पाहिजे, खत व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन कसे केले पाहिजे, कोणता स्प्रे घेतला पाहिजे जेणेकरून आंब्याची गळ कमी होऊ शकते. मित्रो, ज्यावेळेस स्टार्टिंगला आपण झाडाला मोहर लागतो त्यावेळेस मोहर लागताना जी फलधारणा होते, जे मधमाशा परागीकरण करतात ते लक्षात घ्या मी मित्रांनो. जर झाडांना एका फांदीला 1000 फुल लागतील तर फळधारणा त्यातून 100 होते. आणि मित्रांनो 100 फळधारणा झाली तर त्यातून फक्त आपल्याला एक आंबा भेटतो. तर लक्षात घ्या मित्रांनो, किती क्वांटिटी कमी होते ते. त्यामुळे आपल्याला जास्तीत जास्त फळधारणा घ्यायची असते तेव्हा जास्तीत जास्त फुलं व्यवस्थापन कसं करता येईल हे बघायचं आहे आणि त्यातून जास्तीत जास्त सेटिंग कसं करता येईल हे बघता येईल. सेटिंग करताना व्हिडिओ गेलेत मित्रांनो, आता लेट झालं व्हिडिओ चॅनल चालू करण्यासाठी. तर मी आता इथून पुढे स्टेज तुम्हाला सांगणार आहे. तर मित्रो, हे बघा, तुम्ही खाली पाहू शकता. हे बघा, हे जे आंबे पडलेत का नाही, हे किती आंबे पडलेत मित्रांनो, हे बघा, हे नुकसानच आहे मित्रांनो. तर यावरती आपण काय उपाययोजना केले पाहिजे हे मी सांगतोय. हे बघा, हे असं साईजचा आंब्या सुद्धा झालेला आहे मित्रांनो. गळ म्हणजे समजा झाडावर जास्त लोड झाला तर त्या मित्रांनो एका परिस्थितीत ज्यावेळेस येतो ना आपण, त्यावेळेस झाडावरची गळ चालू होते लोड जास्त झाल्यानंतर. कारण स्वतः झाडात जास्त लोड करतो आणि झाड स्वतः काही आंबे खाली टाकतो मित्रांनो लोड जास्त झाल्यानंतर. परत दुसरं कारण मित्रांनो, पोटॅशियम कॅल्शियमची कमी पण असू शकते झाडामध्ये. तर पोटॅशियम कॅल्शियमची कमी असली तर झाड आंब्याची गळ होऊ शकते. तर कारण तिसरं मित्रांनो, कधी थ्रिप्सचा प्रादुर्भाव, ज्यावेळेस आपण फुलधारणा असते त्यावेळेस फुलं असताना जर थ्रिप्सच्या किडीचा प्रादुर्भाव झाला असेल तर तो परिणाम आताही दाखवू शकतो मित्रांनो. आणि चौथं कारण म्हणजे मित्रांनो, पाण्याचा अचानक बदल म्हणजे कधी जास्त पाणी दिलो आपण तर ते तिथे पण गळू शकतो मित्रांनो. पाणी कधीच जास्त वाढवायचं नाही, नियमित पाणी द्यायचं मित्रांनो. थोडं हळू वाढवायचं मित्रांनो. सेटिंग झाल्यानंतर पाणी थोडं, त्यानंतर 4 दिवसांनी थोडं, त्यानंतर थोडं, असं वाढवत जायचं मित्रांनो पाणी सेटिंग. अजून एक कारण मित्रांनो, जे हवामानाचा बदल असतो, अचानक आभाळ येणे, अचानक वारा सुटणे, अचानक गरम हवा येणे, हे उन्हामुळे पण होऊ शकतं मित्रांनो थोडीफार गळ. तर आपल्या यावरती एक उपाय सांगतो मी. आपल्याला एक स्प्रे घ्यायचा मित्रांनो. स्प्रेचं नाव 0050 हे खत आहे मित्रांनो, सल्फेट ऑफ पोटॅश म्हणजेच SOP. हा 0050 मित्रांनो एक स्प्रे घ्यायचा आहे आपल्याला. तर ते स्प्रे मी सांगतोय. त्या स्प्रेचं प्रमाण ठेवा मित्रांनो, प्रत्येक लिटरला 5 ग्राम. लक्षात ठेवा मित्रांनो, प्रत्येक लिटरला 5 ग्राम मित्रांनो हा प्रमाण ठेवा. हा अशा प्रकारे एक स्प्रे घ्या मित्रांनो. त्याचा स्प्रे घेतल्यानंतर फायदा काय होतो मित्रांनो, फायदा देठ मजबूत होतो मित्रांनो, आंब्याचं देठ मजबूत होतो. तर दुसरा फायदा मित्रांनो, गळ कमी होते आणि फळांची वाढ चांगली होते मित्रांनो. जी साईज आहे आपल्याने पाठीमागे तुम्ही बघू शकता, त्याची साईज लवकरात लवकर मोठी होऊ शकते मित्रांनो, लवकरात लवकर हार्वेस्टिंग होऊ शकते. 0050 मित्रांनो लक्षात ठेवा. एक दुसरा स्प्रे सांगतो मित्रांनो. स्प्रे मारल्यानंतर 7 दिवसांनी दुसरा स्प्रे घ्यायचा मित्रांनो. 7 दिवसांनी दुसरा स्प्रे घ्यायचा आहे. तर तो स्प्रे आहे चिलेटेड कॅल्शियम स्प्रे. तर मित्रांनो 7 दिवसांनी चिलेटेड कॅल्शियमचा स्प्रे घ्यायचा मित्रांनो. त्या चिलेटेड कॅल्शियम स्प्रेचं प्रमाण आहे लिटरला 1 ग्रॅम. लक्षात ठेवा मित्रांनो, 0050चं 1 लिटरला 5 ग्राम आणि चिलेटेड कॅल्शियमचं 1 लिटरला 1 ग्राम. अशा पद्धतीने आपल्याला 2 स्प्रे घ्यायचे आहेत मित्रांनो 7 दिवसाच्या अंतराने. तर आपली गळ कमी होऊ शकते. चिलेटेड कॅल्शियमचा फायदा मित्रांनो, झाडावर फळ घट्ट धरतो मित्रांनो आणि जे हवामानातल्या बदलामुळे झाडावर जे काही स्ट्रेस येतो ते स्ट्रेस कमी होतो मित्रांनो. तर मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, स्प्रे करते टाईम कधीही उन्हामध्ये स्प्रे नका करू मित्रांनो. सकाळी लवकरात लवकर सकाळी 6 ते 10 या दरम्यान स्प्रे घ्या आणि संध्याकाळी 5 ते 7 अशा दरम्यान स्प्रे घ्या मित्रांनो. कारण की उन्हामध्ये शक्यतो स्प्रे करूच नका मित्रांनो. कारण की उष्णतेमुळे 100% रिझल्ट नाही मिळत, 100% खत झाडांना नाही लागवत. त्यामुळे मित्रांनो ऊन कमी झाल्यानंतर स्प्रे घ्या तुम्ही. मित्रो, मुळीद्वारे पण आपण काही खत सोडू शकतो, त्यामुळे गळ कमी होऊ शकते आणि झाडाची वाढ म्हणजेच फळांची वाढ चांगली होऊ शकते. तर साईज इम्प्रूव्ह होऊ शकते. तर मी खत सांगणार आहे 0050 म्हणजे स्प्रेचाच खत घ्यायचा आहे मित्रांनो. 0050 त्या 0050 प्रति झाड 100 ते 150 ग्राम. लक्षात घ्या मित्रांनो, 0050 प्रति झाड 100 ते 150 ग्राम मित्रांनो. त्यामध्ये मॅग्नेशियम सल्फेट घ्या मित्रांनो. त्यामध्ये मॅग्नेशियम सल्फेट घ्या आणि मॅग्नेशियम सल्फेट 50 ते 100 ग्राम घ्या मित्रांनो. मॅग्नेशियमचं प्रति झाड. लक्षात घ्या मित्रांनो, प्रति झाड 0050 घ्यायचं मित्रांनो, प्रति झाड 100 ते 150 ग्राम आणि मॅग्नेशियम सल्फेट घ्यायचं मित्रांनो 50 ते 100 ग्राम. अशा मित्रांनो दोन्ही मिक्सर करायचे मित्रांनो. आणि ड्रीप असेल तर ड्रीप वॉटर मित्रांनो थोडं पाणी द्या अगोदर, मग ते खत सोडा, नंतर पाणी द्या. जर ड्रीप नसेल मित्रांनो, तुम्ही झाडाभोवती
आळा करू शकता, रिंगण करू शकता. त्यामुळे थोडी मुळं न तुटता रिंगण करा मित्रांनो. जास्त खोल नका करा, मुळ्यात तुटतील असं नका करू. थोडं रिंगण करून तुम्ही त्या झाडाभोवती ओतू शकता आणि ओतून दिल्यानंतर तुम्ही त्यावरती थोडं 1 बकेट पाणी देऊ शकता मित्रांनो. अशा पद्धतीने खत पण व्यवस्थापन करता येते मित्रांनो. लक्षात ठेवा मित्रांनो, जास्तीत जास्त मूळ तोडू नका मित्रांनो. कसं आहे माहिती आहे का, आपण जे काही प्रयत्न करतो तर ह्या स्टेजला मित्रांनो 10 ते 15% गळ हा नैसर्गिक गळ होत असते मित्रांनो. यावरती काय उपाय करता येत नाही. तुम्ही मित्रांनो पाहू शकता, हे बघा, हे अशा पद्धतीने आंबा आहे. हे बघा, ह्या फांदीला फक्त 3 आंबे लागलेत मित्रांनो. 1 महिन्याआधी ह्या झाडाला इतका मोहर होता मित्रांनो, तुम्ही मोजता थकाल एवढी फुलधारणा झाली. हे बघा, ह्या दाटाला एवढा मोळ होता आणि फुलधारणा म्हणजे असं किती फळ लागतील असे वाटत होते. ह्या देटाला 100 आंबे होते मित्रांनो. 100 पैकी फक्त आता 3 उरलेत मित्रांनो. लक्षात घ्या, हे तर फक्त 2च उरलेत, एकाला 1 आणि दुसऱ्याला 1च उरलेत. एवढी गळ होऊ शकते मित्रांनो, लक्षात घ्या. हे बघा, तुम्ही पाहू शकता आंबा. तर अशी काय सेटिंग होत असते मित्रांनो. हे थोडं झाड पाठीमागे आहे. हे बघा, माझं थोडं पाणी जास्त झालं मित्रांनो. पाणी जास्त झालं असल्यामुळे आंबा फुटवा करतो. लक्षात घ्या मित्रांनो, पाणी चुकून एक रात्री जास्त गेले त्यामुळे आंब्याची वाढ होते, फुटतोय आंबा. तर मित्रांनो, पाणी जास्त नका देऊ मित्रांनो. हे बघा, हे डॉगरीज आहेत, द्राक्षाचे रोप आहेत. हे पण लावायचे. मी तुम्हाला व्हिडिओ कंटिन्यू येत असतील द्राक्षाचे, कशी लावण करायची, कोणत्या पद्धतीने लावण करायची, पूर्णपणे व्हिडिओ टाकणार मित्रांनो. हे बघा, हे मित्रांनो हा केसर आंबा आहे आणि हा कलमी आंबा मित्रांनो. लक्षात घ्या, हे पानावर तुम्ही ओळखू शकता मित्रांनो. हे बघा, हे पान वेगळं आहे आणि हे पान वेगळं आहे मित्रांनो. हे बघा, तुम्ही पाहू शकता, साईज येतो. हा कलमी आंबा आहे मित्रांनो. हा थोडं पाठीमाग आहे, याला फळ कमी लागले थोडं. हे पहिल्याच वर्ष आहे आंब्याचा. हे बघा, फुटला आंबा, तुम्ही पाहू शकता. पाणी जास्त झालं मित्रांनो, फुटला आंबा. हे बघा, तुम्ही पाहू शकता. हे बघा मित्रांनो, हे तुम्हाला लक्षात आलं असेल की हे काय झाले. तर हे मित्रांनो बिरूड लागलं होतं या ठिकाणी. बिरूड म्हणजे झाडाला आळी लागते मित्रांनो, खोडकीड असते ती. तर ती काढली आहे मित्रांनो. मी त्यावरती पण व्हिडिओ बघणं, तुम्ही कमेंट करा, मी त्यावरती पण व्हिडिओ बनवून टाकतो कशी खोडकीड करायची व त्यावर उपाययोजना काय करायला पाहिजे मी त्यावर. चला तर मग व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा मित्रांसोबत शेअर करा, कमेंट करा, लाईक करा. तर मी अशीच पुढची व्हिडिओ काय आणणार आहे तुमच्यासाठी. ओके मित्रो, थोडा सपोर्ट करा. चॅनल नवीन आहे, थोडा सबस्क्राईब पण करत जावा. बघितल्यानंतर आपण सबस्क्राईब